संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या न्यायालयामध्ये सुनावणी झाली। वाल्मिक कराड यांच्या वतीनं विकास खाडे यांनी आपली भूमिका मांडलेली आणि त्यांच्यासोबत इतरही सर्व वकिलांनी ही भूमिका मांडलेली आहे। सर्वच वकील यासोबत आहेत। आपल्यासोबत विकास खाडे आहेत। सर, काय सांगाल, आज काय काय झालं कोर्टात? आजची कोर्टातली तारीख जी नेमलेली होती ही तारीख 4च्या स्टेजसाठी होतं आज काम। त्याचबरोबर बरेचसे काही कागदपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचा जे काही आपल्याला दिली नव्हती त्यासाठी आज नेमलेली तारीख होती। आता त्यामध्ये आजच्या तारखेला आरोपी नंबर 1 वाल्मिक कराड यांच्यामार्फत आम्ही कोर्टामध्ये डिस्चार्ज ॲप्लिकेशन फाईल केलेलं आहे। डिस्चार्ज ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही काय काय मांडलं की जेणेकरून त्यांना या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त करण्यात यावं? नाही, आता त्यामध्ये कसं आहे की यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी केस दिसते की नाही याबाबतच्याच बाबी नमूद करून डिस्चार्ज ॲप्लिकेशन केलं जातं। त्याबाबतच्या तेवढ्यात जितकं गरजेचं आहे कायद्यानुसार ते नमूद करून आम्ही ते दाखल केलेलं आहे। मग या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड यांचा सहभाग नाही का? आमच्या म्हणण्यानुसार सहभाग नाही आहे, त्याकरताच आम्ही तसा अर्ज न्यायालयात दाखल केला आहे। तो अर्ज न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यावरती आता म्हणणं दाखल केलं जाईल तपास यंत्रणेकडून, सरकारी पक्षाकडून। त्यानंतर त्याची सुनावणी होईल आणि त्याच्यावरती निर्णय केला जाईल। जे चार्जशीट आलं होतं त्या चार्जशीटमध्ये जो सुदर्शन घुले आहे तो गँग प्रमुख असं दाखवण्यात आलं होतं आणि वाल्मिक कराड यांना मास्टर माइंड ठरवण्यात आलं होतं। आता कसं आहे की जे तो पुराव्याचा भाग आहे, त्यांनी सरकारी पक्षातर्फे जी कथनं सादर केली त्याच्या आधारे त्यांनी पुरावा गोळा करायचा प्रयत्न करून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केलं। आता काय दोषारोपपत्र आहे, त्यामधल्या काय बाबी आहेत त्या न्यायप्रविष्ट आहेत, त्याच्यावरती आत्ता पूर्णपणे भाष्य करता येणार नाही। ते आम्ही डिस्चार्ज ॲप्लिकेशन ज्यावेळेला आर्ग्यू होईल, त्याच्यावरती युक्तिवाद होईल, त्यावेळेला ते ठरेल। पण यातले काही मुद्दे जे समोर आले होते, म्हणजे चार्जशीट समोर आलं होतं, त्यातले फोटो समोर आले होते, काही कॉल रेकॉर्डिंगसुद्धा व्हायरल झाल्या होत्या, ज्यामध्ये आवादा कंपनीचा जो मॅनेजर आहे त्याचा वाल्मिकांनाशी संवाद झालेला, सुदर्शन घुले माझा माणूस आहे तो काय म्हणते, हे जे असे सगळे पुरावे समोर आले होते त्या आधारेच चार्जशीट बनलेलं आहे। त्यामुळं तुम्ही जे त्यांना निर्दोषवताचं मागणी केलेली आहे ती कशी केली? आता कसं आहे, या तपासी यंत्रणानं तपासाद्वारे सादर केलेल्या बाबी आहेत। या बाबी सत्य असत्य त्यामधलं जे आहे त्याचं तथ्य काय आहे या तथ्यांबाबत अजून निर्वाह झालेलं नाही। त्यामुळे न्यायप्रविष्ट बाब असल्यानं ते खरं आहे खोटं आहे हे साबित झालेलं नाही। अजून बोलणं झालं नाही झालं किंवा जे पुरावे आहेत त्यांनी त्यांचं तपास करून दोषारोपपत्र सादर करायचं काम झालं। आता त्यावरती न्यायालयामध्ये पुढची प्रक्रिया चालू होईल। आज तुम्ही 2 ॲप्लिकेशन न्यायालयात ठेवले होते, त्यातलं होतं पहिलं ॲप्लिकेशन डिस्चार्ज ॲप्लिकेशन, दुसरं होतं बेल ॲप्लिकेशन। तर तुम्ही दोन्हीही ठेवला होतात, मात्र नंतर बेल ॲप्लिकेशन मागं घेतलं। आम्ही जामीन अर्ज ठेवायचं आजचं काही नियोजन नव्हतं। आता यामध्ये कुठलं अर्ज मागं घेतलेलं नाही आहे, आम्हाला डिस्चार्ज अर्जच दाखल करायचा होता। डिस्चार्ज दाखल करणं त्याचबरोबर जामीन दाखल करणं हा अधिकार आहे आरोपीचा। त्यानुसार आम्हाला आत्ता या घडीला डिस्चार्ज अर्ज दाखल करणं योग्य वाटलं आणि डिस्चार्ज अर्ज दाखल केलेला आहे, जामिनाकरता अर्ज दाखल केलेला नाही। तुम्हाला किती खात्री आहे की वाल्मिक कराड या प्रकरणातून निर्दोष सुटतील? तर आरोपीचे वकील म्हणून आम्हाला खात्री ही आहे, कारण आम्ही पुराव्याच्या आधारे आम्हाला वाटतं की बाबा जे पुरावे आहेत ते पुरावे दोष ठेवण्याकरता किंवा यांच्याबाबत जे काय प्रयत्न चाललेत गोवण्याचे वगैरे याकरता केलेले आहेत आणि त्यामुळे आम्ही त्याबाबतची बाजू सक्षमपणे न्यायालयासमोर मांडू। तुम्ही एकीकडे निर्दोष सिद्ध करा अशी मागणी करताय, तसं ॲप्लिकेशन टाकताय, आणि दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराड यांची जी काही संपत्ती आहे ती संपत्तीत जप्त करा असं सरकार पक्षाकडून मागणी केली जाते। आता त्यांचं म्हणणं काय आहे की प्रस्तुतचं केस गुणदोषावर निकाली जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत त्यांच्या संपत्ती या तात्पुरत्या स्वरूपात अटॅच जप्त करण्याबाबत नाही, त्याच्यावरती कुठलेही व्यवहार करू नये किंवा ती विक्री करू नये याबाबतचा त्यांनी एक अर्ज सादर केलेला आहे। पण ते कायद्यानं अर्ज कितपत मेंटेनेबल आहे किंवा नाही त्याच्यावरती आम्ही सविस्तर म्हणणं दाखल करू। त्या संपत्ती ज्या आहेत त्याबाबतचं सविस्तर म्हणणं सादर केल्यानंतर आपला मेहरबान कोर्टास आम्ही त्याबाबतचा युक्तिवाद करू। याला तुम्ही या सील करण्याला विरोध करणार? आम्ही आता कसं आहे की त्यांनी दिलेला आहे अर्ज, तो त्याला कायद्यात तथ्य किती आहे, त्या ज्या संपत्ती आहेत त्या संपत्तींबाबतचं सर्व एक्सप्लेनेशन ते म्हणण्याद्वारे आम्ही सादर करू। आता तुम्ही वाल्मिक कराड यांच्यासोबतच इतर जे दुसरे 6-7 आरोपी आहेत त्यांची ही केस लढत आहात, त्या आरोपींचा तुम्हाला रोल काय वाटतो? आता कसं आहे, या केसमध्ये मी वाल्मिक कराड आरोपी नंबर 1 यांच्यातर्फे आहेत, मुंडे साहेब आहेत, शेफ साहेब आहेत, बाकीची सगळी टीम याच्यावरती काम करते। ते प्रत्येकाचा रोल वेगळा आहे, त्यामुळे प्रत्येकाची बाजू मांडताना प्रत्येकाचा रोल वेगळा असल्यानं त्या अनुषंगानंच गोष्टी केल्या जातात। तुम्ही फक्त वाल्मिक कराड यांच्यासाठीच भूमिका मांडणार? हो, सद्य परिस्थितीमध्ये वाल्मिक कराड यांच्याबाबतच आम्ही भूमिका मांडत आहोत, त्यांच्या म्हणजे मी वैयक्तिक
त्यांचं वकील म्हणून तिथं काम पाहत आहे. आपल्यासोबत शेप वकील सुद्धा आहेत. वाल्मिक कराडला निर्दोषमुक्त करण्यासाठी खाडेसाहेब भूमिका मांडतात, दोषमुक्त करण्यासाठी. आता तुम्ही इतर आरोपींचे वकील आहात, त्यांचा काय दोष आहे, कसा रोल आहे, काय सांगा? नाही, आम्ही जे आहे आम्ही फक्त आरोपी नंबर 2चे वकील आहोत. आमचं वकीलपत्र आरोपी नंबर 2च्या हद्दीत आहे. म्हणजे विष्णू चाटे. जी विष्णू चाटे यांचे आम्ही वकील म्हणून काम पाहत होतो न्यायालयामध्ये. आणि आमचा जो काही अर्ज आहे तो आम्ही काही कुठलाही अर्ज आज दाखल केलेला नाही. आमचा फक्त आज मान्यवर न्यायालयासमोर एक विष्णू चाटे यांनी एक जेलमधून स्वतः एक अर्ज दिला आहे मान्यवर न्यायालयासमोर की माझी केस आता बीड न्यायालयामध्ये सुरू होत आहे. इतर सर्व आरोपी बीड न्यायालयामध्ये बीड जेलमध्ये आहेत. मी एकटाच लातूर जेलला आहे आणि मला लातूर जेलवरनं माझे वकील किंवा माझे नातेवाईक ह्यांच्याशी संपर्क होत नाही. त्यामुळे मला लातूर जेलवरनं बीड जेलला ट्रान्सफर करावं असं त्यांचा अर्ज आहे. आणि तो अर्जावर आज सरकारी वकील साहेब आणि आयो हे दोघांनी त्यांचं म्हणणं दाखल केलं आहे. जेल प्रशासनाचं म्हणणं येईल आणि नंतर त्या अर्जावर हेअरिंग होऊन ते अर्ज डिसाईड होईल. पण सुरुवातीला तर तुमच्याच आशिलाचं म्हणणं होतं की त्यांना लातूरला ठेवण्यात यावं. ते जी परिस्थिती होती त्या परिस्थितीवेळी तो अर्ज विष्णू चाटेंच्या वतीने देण्यात आला होता. परंतु आता सद्य परिस्थितीमध्ये आता दोषारोपपत्र आलं आहे. आता ते केस सुरू होणार आहे. आज ते मॅटर चार्जसाठी होतं, त्यामुळे आता केस सुरू होणार आहे. तर जे काही विष्णू चाटे आहेत तर त्यांना त्यांच्या आरोपीशी संवाद साधण्यासाठी किंवा मान्यवर न्यायालयामध्ये हजर होण्यासाठी त्यांना लातूरवरनं बीडला येणं 150 किलोमीटरचं अंतर आहे. त्यामुळे त्यांनी मला सगळ्या आरोपींसोबत याच न्यायालयामध्ये ठेवावं, ज्या अनुषंगाने की मला माझी केस माझ्या वकिलांसोबत कोर्टात हजर राहून चालवण्यास योग्य होईल. त्यामुळे तो अर्ज त्यांनी आत्ता केलेला आहे. आता इतर आरोपीचे वकील सुद्धा मुंडे साहेब आहेत. मुंडे साहेब, तुम्ही कुणाचं वकीलपत्र घेतलंय? नाही, तुम्ही अगोदरच शेप साहेबांना सांगितल्याप्रमाणे मी असतील, शेप वकील असतील, आम्ही आरोपी क्रमांक 2च्या वतीने आम्ही बाजू मांडतोय विष्णू चाटे. तर या सगळ्या प्रकरणात विष्णू चाटेंचा रोल काय? विष्णू चाटेचा रोल जर आमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं पाहिला डिफेन्स लॉयरच्या, तर या प्रकरणामध्ये कसलाही पुरावा विष्णू चाटेच्या विरोधात, मी तर असं म्हणेल की आरोपी क्रमांक 1 आणि 2 यांच्याविरोधात कसलाही पुरावा नसताना फक्त एक राजकीय असेल किंवा बाकीचे विषय असतील या गोष्टीतून फक्त यांना या प्रकरणात गौरवण्यात आलेलं. बाकी याच्यामध्ये कुठलाही रोल त्यांचा या पूर्ण 700 पानाच्या चार्जशीटमध्ये दाखवण्यात आलेला नाही आहे. बरं, ठीक आहे. आता तुम्हाला दुसरे 1-2 प्रश्न मी विचारत आहे की हा सगळं प्रकरण आता न्यायालयामध्ये सुरू झालं आहे. समोर उज्ज्वल निकम आहेत. मागच्या वेळेला उज्ज्वल निकम यांनी अग्रेसिव्ह भूमिका मांडली होती, मात्र आज तुम्ही आणि उज्ज्वल निकम न्यायालयामध्ये बऱ्यापैकी हसताना बोलताना वगैरे दिसलात. नाही काय की अजून त्यामध्ये कोणतेही अर्ज गुणदोषावर युक्तिवादा करता आलेले नाहीत. आता निकम सर असतील किंवा आम्ही, ते त्यांची बाजू मांडतात, आम्ही आमची बाजू मांडतो. आणि न्यायालयामध्ये बाजू मांडत असताना भांडलं पाहिजे किंवा मोठमोठ्यानं दंगा केला पाहिजे असं काही नाही आहे. आम्ही आमची बाजू आहे त्या पद्धतीने कायदेशीर मार्गाने मांडणार, ते त्यांची मांडणार. शेवटी न्यायालय काहीतरी एका बाजूने निकाल देऊन टाकतील. तुम्हाला काही पेनड्राईव्स देण्यात आले ज्यामध्ये व्हिडिओ, फोटो, कॉल रेकॉर्डिंग्स, ऑडिओ रेकॉर्डिंग्स या सगळ्या आहेत. आणि त्याचबरोबर मुद्देमालसुद्धा न्यायालयाकडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे, फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट. हे सगळं बघितल्यानंतर तुमची पुढची प्रक्रिया काय असणार? नाही, अजून काय झालं आहे की फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आणि बाकीच्या गोष्टी न्यायालयामध्ये जमा करण्यात आल्यात. ते फोडलेलं नाही आहे. हाच गैरसमज होतो ऐकण्यामधला आणि तिथल्या प्रत्यक्ष कामातला. तर त्यामध्ये ते अजून ओपन नाही केलेलं. आणि जे पेनड्राईव्ह देत होते ते दिलेले नाहीत, कारण अजून सगळे आम्ही जेवढी मागणी केलेली आहे ते पूर्ण झालेलं नाही. ते पुढच्या तारखेला आम्हाला मिळून जाईल. म्हणजे आता तुम्हाला कुठलेच ऑडिओ व्हिडिओ नाही, आज काही त्याबाबत झालेलं नाही. त्यांनी फक्त मुद्देमाल जमा करायचे अर्ज दिला, त्यानुसार मुद्देमाल जमा कोर्टात केला असं सांगण्यात आलं. ते न्यायालयाकडे जाऊन न्यायालयासमोर जाऊन त्यांच्या प्रक्रियेनुसार ते जमा होतील. त्यानंतर ते सील ओपन केले जातील आणि मग त्यानंतर त्याच्या प्रती पुरवल्या जातील. एक आयओ होते, त्यांनी खिशात घालून पेनड्राईव्ह आणले होते 4-5, ते तुमच्याकडे असे हाताने देत होते, तर तुम्ही ते नाही म्हणालात? नाही, कसं आहे की नाही म्हणालो असं नाही. नेमके पेनड्राईव्ह आम्ही ज्या मागणी केलेल्या गोष्टी आहेत त्यामध्ये आहेत का ते, त्यात आणि बऱ्याचशा गोष्टी आम्ही मागणी केलेल्या होत्या, त्यातल्या कुठल्या बाबींचे पेनड्राईव्ह ते आहेत हे स्पष्ट होत नव्हतं. त्यामुळे आम्ही न्यायालयाला सांगितलं की आम्हाला जेवढं आम्ही मागणी केली ते आम्हाला मिळावं, एवढी आम्ही विनंती केली. त्यामुळे ते कदाचित पूर्ण नसेल, त्यामुळे ते आम्ही म्हणजे त्यांनी न्यायालयात जमा केलं नाही आणि त्यामुळे ते आम्हाला आज काय मिळालं नाही. दुसरे 2 प्रश्न. उज्ज्वल निकम समोर असल्यामुळे, उज्ज्वल निकमाने राज्यातल्या सगळ्यात मोठमोठ्या केस लढलेल्या आहेत, त्यात जिंकलेल्या आहेत, त्याची चर्चासुद्धा होत असते. तुम्ही आरोपीकडून उभे आहात आणि समोर उज्ज्वल निकम आहेत, प्रेशर येतं का त्याचं कधी? नाही, त्याचं प्रेशर काही नाही. निकम साहेब ही सिनियर वकील आहेत, नो इश्यू. ते सरकारी पक्ष म्हणून त्यांची बाजू मांडतात, आम्ही बचाव पक्षाचे वकील आहोत, आम्ही आमच्या आरोपीचा बचाव मांडतो. त्याच्यामध्ये प्रेशर येण्यासारखं काहीच गोष्ट नाही. दुसरे प्रॅक्टिस.
दुसरा एक महत्त्वाचा भाग, संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभर गाजलं, ज्यामध्ये वाल्मिक कराड, सुदर्शन गुले ह्या सगळ्यांची नावं आली आणि पूर्ण राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीकडं ह्या संदर्भामध्ये अपडेट गेलेले आहेत किंवा ह्या प्रकरणाची चर्चा झालेली आहे. असं असताना ज्या आरोपीचं चित्र रंगवलं जातं, तर इतक्या मोठ्या आरोपीचं आपण वकीलपत्र घेताना पण एक सामाजिक प्रेशर निर्माण होतं. त्याच्याबद्दल तुमचं काय उत्तर आहे? नाही काय की अद्याप कुठल्याही आरोपी हा दोषी ठरलेला नाही. दुसरी गोष्ट, बऱ्याचशा अफवा आहेत यामध्ये की आरोपीविषयी त्यांना मोठे आरोपी किंवा तुम्ही जे म्हणताय की आता ते प्रसिद्ध झाले तर आका वगैरे, ह्या असा प्रकार काही नाही आहे. शेवटी प्रत्येक माणूस आहे आणि आत्ताच्या घडीला अजून कुठल्याही सक्षम न्यायालयानं कुणालाही यातल्या दोषी ठरवलेलं नाही. त्यामुळे न्यायालयाची प्रक्रिया आहे, न्यायालय त्या बाबतीत पुरावे होतील, काय होईल, अंतिम सुनावणीनंतर त्या बाबतीत काय निकाल व्हायचा तो निर्वाळा होईल ना, त्याचं आधीच ठरवणं चुकीचं होईल. पण मग या प्रकरणात सुरेश धस यांच्याकडून वाल्मिक कराड यांची प्रतिमा, आका, खूप मोठा डॉन, गोलीमार भेजेमे वगैरे वगैरे अशा स्वरूपाचं जे रंगवलं गेलं, काय सांगा? आता त्याबद्दल आम्ही काही राजकीय गोष्टीबद्दल आम्ही काय कुठलेही भाष्य करू शकत नाही. इट इज त्यांचं तुमच्या आशिलावर झालेले आरोप होते. नाही, कसं आहे की आरोप करणं, त्यांनी जे बाहेर काय बोलतात आणि न्यायालयामध्ये आमचा रोल जो आहे तो न्यायालयात दोषारोपपत्र जे काय सादर झालेलं आहे त्यांच्याविरुद्धचे पुराव्याने त्या अनुषंगानं कोर्टात चालणारी न्यायालयीन प्रक्रिया, इतकंच आम्ही लिमिटेड आहोत आणि ते आम्ही दाखवून देऊ कागदावरनं. आता शेवटचा प्रश्न, संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्याच हत्येचे काही फोटो स्क्रीनशॉट समाज माध्यमावर व्हायरल झाले. कोणी त्यांच्या चेहऱ्यावर मुतताना दाखवले, कोणी मारताना दाखवले, कपडे काढलेले दाखवलेलं वगैरे. हे सगळं बघितलं, वकील नव्हे माणूस म्हणून कसं वाटलं? नाही, कसं आहे, माणूस म्हणून किंवा वकील म्हणून ह्या दोन्ही गोष्टी ज्या दाखवल्या गेल्या या नेमक्या खऱ्या आहेत, खोट्या आहेत, याच्याशिवाय त्याच्यावरती फक्त भाष्य करणं चुकीचं राहील. त्यामुळे ती बाब आहे, ती न्यायालयीन प्रक्रियेमध्ये प्रलंबित आहे. न्यायालयामध्ये ती खरोखर ते फोटो काढले होते नाही, काय झालं, काय घडलं, ह्या सगळा गोषवारा होणार आहे. त्याच्याबद्दल आधीच त्याचं भविष्य सांगणं कुणालाही जमणार नाही. मी काय महाभारतातला संजय नाही. त्यामुळं त्या बाबतीत आपण न्यायालयीन प्रक्रिया आहे एवढंच बोलू शकतो, बाकी काय नाही. ओके, थँक्यू. तर हे होते विकास खाडे, हायकोर्टातले सिनियर वकील आहेत. त्यांना हे सगळे प्रश्न विचारले, मात्र त्यांनी या सगळ्या प्रश्नांची तटस्थ आणि वस्तुनिष्ठ उत्तरं दिलीत. कॅमेरामन अमित ताडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, बीड.